तुमच्या नात्यात तुमच्या आजूबाजूला कुठेही कुणाचंही वागणं जर अचानक बदलत असेल तर समजून जा की कुठला तरी मोठा फोर्स त्याच्या मागे काम करतोय। एकतर तो फोर्स त्या समोरच्या व्यक्तीला पुढे ढकलतोय, एकतर तो फोर्स त्याला मागे ओढतोय। हा फोर्स कशाचाही असू शकतो। हा फोर्स तुमचा इगोचा, अहंकाराचा, गर्वाचा असू शकतो, हा भीतीचा असू शकतो, प्रेमाचा असू शकतो, दयेचा असू शकतो, इवन तो पैशाचा, ज्ञानाचा, कशाचाही तो फोर्स असू शकतो। तुम्हाला त्याचा उगम शोधावा लागेल की अचानक वागणं का बदललेलं आहे। त्यातल्या त्यात जर तो फोर्स भीतीचा असेल तर मग तर पाहणंच नको। हा एक छोटासा गोष्ट, एक छोटासा सेल्फ डाऊट ती भीती इतकी मोठी करून टाकतो आणि ती भीती जी मोठी होती, ती भीतीचा जो फोर्स अप्लाय होतो तो तुमची बऱ्याच काळाची घेतलेली मेहनत, खूप दिवसांपासून तयार केलेलं एखादं काम किंवा खूप दिवसांपासून जपलेलं एखादं नातं हे क्षणात वाया घालू शकतं। उदाहरणार्थ समजा की तुम्ही बराच काळ अभ्यास करून तुम्ही कुठेतरी एखाद्या एंट्रन्स एक्झामची तयारी करताय, तुमच्या समोर जेव्हा पेपर येणार आहे त्याच्या एक 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं आधी जर तुमच्यामध्ये एक सेल्फ डाऊट आला किंवा भीती आली तर ती तुमची वर्षभराची मेहनत वाया घालू शकते। खूप दिवसानंतर तुम्ही शरीर जपलेलं असेल, खूप दिवसांनी तुम्ही मेहनत करून त्याची ताकद तयार केलेली असेल आणि ज्या वेळेस तुम्हाला कुस्ती लढायची त्यावेळेस मी समोरच्या व्यक्तीविरुद्ध, समोरच्या पैलवानाविरुद्ध जिंकेल की नाही याची जर भीती तुमच्या मनात भरली तर ती भीती तुमचं एवढ्या दिवसाची मेहनत वाया घालू शकते आणि कमवलेलं नाव, कमवलेला पैसा, कमवलेलं शरीर सगळं काही ते दावणीला लावायला तुम्हाला भाग पाडू शकतं आणि ते ओव्हरकम जर तुम्ही केलं नाही तर तुमची हरण्याची टक्केवारी ही जास्तच असते। त्याच्यामुळे कुठेही भीती जी आहे तो एक सगळ्यात मोठा घातक फोर्स आहे। सेल्फ डाऊट ते भीती या गोष्टीमध्ये खूप काही मध्ये येत असतं। जनरली काय आहे की भीती, अँझायटी, फोबिया ह्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण आज पूर्ण विश्लेषण करतोय। भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या मनात भीती भरली होती। ती भीतीच्या बाबतीमध्ये जो आपण विचार करतोय त्याचे 3 पार्ट मी केलेले आहेत। एक आहे भीती, दुसरा आहे अँझायटी, तिसरा आहे फोबिया। काय आहे भीती? हा काही खूप वाईट गोष्ट नाहीये, तर भीती ही एक नैसर्गिक बिहेवियर आहे, नॅचरल बिहेवियर आहे। बघा, जंगलामध्ये जर वाघ समोर आला तर हरण जोरात पडून जाणार। ते असं विचार करत नाही बसत तिथं की आता मी काय केलं पाहिजे, त्याचं विश्लेषण करावं, त्याचा विचार करावा की तो मारेल का, त्याचं अंतर किती आहे, तो किती वेगाने धावत येणार आहे, मग मला पळायला किती चान्स आहे, मग हा खरोखरच मला मारणार आहे का, त्याला भूक लागलेली आहे कशावरून, असे कुठलेही वादविवाद होत नाही। सरळ सरळ दिसतं समोर वाघ आहे, तो खाणार, पळा, विषय संपला। त्याच्याच उलट दुसरं की ज्या वेळेस समजा समोर वाघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा वाघ आहे, अशा वेळेस त्यांच्यातनं एक कमजोर आहे, एक तगडा आहे, पण ज्याच्या मनात भीती आहे त्याला पळावं लागतं किंवा लढल्यानंतर तो हारतो। ज्याच्या मनात भीती नाही तो शक्यतो हारत नाही। मग भीती काय? तर भीती हा एक नैसर्गिक रिस्पॉन्स आहे। जनरली कुठेही कुठलेही जीवाला धोका असणारी गोष्ट जर समोर येत असेल तर इमिडिएट कॉज, इमिडिएट रिस्पॉन्स, आणि तो रिस्पॉन्स जो आहे तो थ्रेटनिंग टू लाईफ कंडिशन्स मध्ये जास्त लगेच येतो। या सगळ्यांमध्ये कारण जे आहे भीतीचं ते तुमच्या समोर असतं। पुढचं अँझायटी। अँझायटी मध्ये काय आहे की कारण तुम्हाला माहिती असतं की काय कारणामुळे तुम्हाला धडधड होते, काय कारणामुळे तुम्हाला तणाव येतोय, पण कारणामध्ये जीवाला धोका वगैरेचा विषय फार दूरची गोष्ट असते। इमिडिएट कॉज नसतं, इमिडिएट रिस्पॉन्स नसतो, तर तो त्या कारणाबद्दलची जी चिंता आहे, तो जो विचार आहे, ज्या विचाराने तुम्हाला स्ट्रेस येतोय त्या विचाराला चिपकून असणं, ज्या त्या कारणातले जे निगेटिव्ह पॉइंट असतील त्याच्या एक्स्ट्रीम लेवलला विचार आपण आपल्या आपोआप नेत असतो। ओरिजिनल मध्ये ते घडतही नसतं। बरं, ते तसंच तसं घडेल की घडणार नाही हेही विषय दूरचा असतो, पण ते घडू शकतं। असं झालं तर काय, तसं झालं तर काय, मी असं करेल, मी तसं करेल, त्याने तसं का केलं असेल, त्याने त्याच्या मागचं काय कारण असेल, त्याच त्या विचाराला तुम्ही चिपकून जे विचार आहेत ते घडतील की नाही घडणार, जे तुम्ही विचार करतायत त्या गोष्टीचे एक्स्ट्रीम लेवलचे तेही घडतील की नाही घडणार, हे सगळं स्पष्ट असतं। पण
त्या विचाराबद्दलची चिंता आणि त्या विचाराला चिपकून असणं, दॅट इज अँझायटी. पुढचं येतं फोबिया. फोबियामध्ये तर अजूनच विचित्र गंमत आहे. याच्यामध्ये देर इज नो इमिडिएट रिस्पॉन्स अँड इमिडिएट कॉज वगैरे काही. इमिडिएट कॉज हे ठरवून केलेलं असू शकतं, पण याच्यामध्ये मरणाचा जीवाचा धोकाही नसतो, कारण आपल्याकडे वेळ असतो की ती गोष्ट होणार आहे की नाही, करायची आहे की नाही करायची आहे त्याच्यामध्ये. पण महत्वाचं की याच्यात कारणच माहीत नसतं. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा फोबिया आहे, म्हणजे उंचीवरचा फोबिया आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मला उंचीवर गेल्यावर धडधडतं, मला घाबरवतं. का होतं ते नाही माहिती. मला पाण्यात गेल्यावर भीती वाटते, पण का वाटते माहित नाही. याला फोबिया म्हटला जातो. फोबियामध्ये देर इज नो थ्रेटनिंग कॉज, देर इज नो इमिडिएट रिस्पॉन्स, आणि त्यातल्या त्यात असंही नाहीये की तुम्ही ते विचाराला चिपकून आहात, म्हणजे देर इज नो अँझायटी ऑल्सो. पण तुम्ही ती गोष्ट केल्यावर तुम्हाला जीव घाबरतो किंवा ती गोष्ट करण्याची तुम्हाला भीती वाटते, दॅट इज फोबिया. मग एखाद्याला कुत्र चावण्याची भीती वाटते, एखाद्याला उंचीवर जाण्याची, एखाद्याला आगीची, एखाद्याला पळण्याची, एखाद्याला अगदी पांघरून पूर्ण घेण्याची, एखाद्याला दरवाजा रूम बंद होण्याची, एखाद्याला अंधाराची. सो दॅट इज ऑल फोबियाज. आणि फोबिया जे आहेत ते फेस करून प्रयत्नांनी ओव्हरकम करता येतात. फोबिया की खूप मोठी गोष्ट नसते. तर अर्जुनाला या तिघांपैकी काय पकडलेलं होतं, तर ते म्हणजे इन्स्टंट कॉज आलेलं होतं. दुसरी गोष्ट, अर्जुनाचा इन्स्टंट रिप्लाय आलेला होता. म्हणजे धनुष्याला बाण लावला आणि धनुष्याला बाण लावून अर्जुनाने कृष्णांना सांगितलं की मला त्या ठिकाणी घेऊन चल, मला कोण कोण आहेत ते पाहू दे, त्या दुर्बुद्धी दुर्योधनाला पाहू दे. अर्जुन द्वेषात आहे, अर्जुन जोशमध्ये आहे, आणि अचानक सडन ते पाहिल्या इन्स्टंट रिस्पॉन्स, इन्स्टंट कॉज आले. इथं अँझायटी फोबिया नाहीये, दॅट इज भीती. तर चला आपण श्लोक नंबर 31 पासून ते 35-36 पर्यंतचा आजचा सेक्शन घेत आहोत, ज्याच्यामध्ये भीती, अँझायटी, फोबिया या गोष्टींनी भीतीला कसं तुम्हाला भीती प्रॉब्लेम करू शकते त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करतोय. 31 नंबर अध्याय 1. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही, आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य यांची इच्छा देखील मी करू शकत नाही. पुढचं, हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच आता या रणांगणावर युद्धासाठी सज्ज झाले आहेत. तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे? हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्या समोर उभे आहेत, तेव्हा जरी मी त्यांना मारले तरी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी? हे जनार्दन, पृथ्वीच काय, तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार? तर आता या सगळ्यांमध्ये भीतीचा कसा असर आहे आणि त्याने कसे उत्तर परत बदलायला भाग पाडले अर्जुनाला, याचं आपण विश्लेषण करतो. तर पहिली गोष्ट, भीती, इन्स्टंट कॉज, इन्स्टंट रिस्पॉन्स दिसलाय. अर्जुनाने मागच्या जे एपिसोडमध्ये मी सांगितलं की त्याने सगळे जे लक्षणं दाखवलेत ते सगळे भीतीचेच आहेत. तिथं संजयाच्या दृष्टिकोनातून प्रेम व्याकुळता आहे, पण जेव्हा अर्जुन स्वतः बोलतो त्यावेळेस त्या ठिकाणी अर्जुनने सर्व लक्षणं भीतीचे दाखवलेत. प्लस भीतीचं तर मी तुम्हाला कारण सांगितलं की भीतीमध्ये इन्स्टंट कॉज आणि इन्स्टंट रिस्पॉन्स असतो, प्लस त्याच्या जीवाला धोका असतो. अँझायटी, फोबिया याच्यामध्ये जीवाला धोक्याचा विषय खूप दूरची गोष्ट असते, तिथं इन्स्टंट रिस्पॉन्सचा पण काही विषय नाही. आता बघा या सगळ्यामध्ये काय आहे की मागच्याच एपिसोडमध्ये अर्जुन काय म्हटलं की मला विपरीत घडताना दिसतंय. विपरीत घडताना दिसतंय म्हणजे मी जी अपेक्षेने आलो होतो त्याच्या विरुद्ध घडताना दिसतंय. माझी अपेक्षा काय होती की मी या सगळ्यांना मारणार, मी जिंकणार. आता त्याच्या विरुद्ध मला चित्र दिसतंय, म्हणजे मी त्यांना मारू शकत नाही, मी जिंकू शकत नाही. म्हणजेच काय, तर मी हारणार म्हणजे मी मरणार, म्हणजे देयर इज अ फिअर ऑफ डेथ, फर्स्ट थिंग. आणि या एका फोर्सने, या एका सेनेच्या फोर्सने, फक्त सेना पाहिली, हा फोर्स लागू पडला, लगेच भीतीचा फोर्स वाढला, त्याने त्याचं सगळं वागणं बदलून टाकलं. द्वेषाचं रूपांतर भीतीत झालं,
विदिन अ मिनिट अर्जुन जायतोय. तुम्ही कल्पना करा ना, आपण कुठेतरी गाडी उभी करतोय तोपर्यंत आपण जोशमध्ये आहोत, गाडी बंद केली, समोर पाहिलं आणि सडन आपण लगेच म्हणतोय की अरे मला तर असं असं होतंय. किती वेळ लागतोय? 15 ते 30 सेकंद. एवढ्या वेळात सडन कॉज, सडन रिस्पॉन्स. पुढचं तो ह्युमन रिस्पॉन्स आहे. मी ते तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेस तुमचं बॉडीला तुम्ही सर्व काही मानणार, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला सर्व काही मानणार, जेव्हा हे जे काही तुमच्या आजूबाजूला हे तसंच राहील असं काही मानणार, तेव्हा ते एका कुपीत तुम्ही बंद होऊन जाणार. आणि त्या कुपीत बंद झाल्यावर त्या कुपीला जेव्हा धक्का लागणार तेव्हा तुमच्यामध्ये भीती येणार. त्यातला पुढचा मुद्दा असा आहे की जे काही बोललं गेलं अर्जुनाकडून ते सगळे लक्षण तर भीतीचे होतेच, पण आता त्या लक्षणांना त्याला सावरावं लागेल. कारण जर ते सावरलं नाही तर कृष्णालाही कळेल की मला भीती वाटते आहे आणि कृष्ण तर हसेल, मला सगळे हसतील. पुन्हा इथं काय आलं? त्या कुपीतला अहंकार आला. तर या कुपीतला अहंकार जो आहे त्याला धक्का लागल्यामुळे त्याला काय वाटतंय की माझं बॉडी, माझं नाव, माझं लौकिक, मी मरणार. तर हे भौतिक जे आहे ते तसंच्या तसं राहील, हा जो एक गैरसमज आहे, त्या गैरसमजामुळे त्याला तसं भीतीचं कारण उभं राहिलं. आणि आपलं प्रत्येकाचं तेच आहे बघा. मग बॉडीचं नुकसान, बॉडीची प्रॉपर्टी, बॉडीचा पैसा, बॉडीचं वय, सगळं काही या बॉडीचं असतं. म्हणजे जोपर्यंत आपण आपला स्वार्थ बॉडीसाठी ठेवतोय तोपर्यंत भीती ही राहील. जेव्हा आपण आपला स्वार्थ आपल्या आत्म्यासाठी ठेवू तेव्हा भीतीचं काही कारण नाही. मग तेव्हा आपण बॉडीसाठी नाही म्हणणार, आत्म्यासाठी म्हणू. आणि आत्म्याला या सगळ्या गोष्टींची गरजही नाहीये. पुढचं की तू देवाच्या समोर आहेस, कृष्णाच्या समोर आहेस. मग जर कृष्णाच्या समोर आहे तर मग तुला शब्द बदलून भीती लपवायची गरज नाही पाहिजे. जर देव सगळं पाहतोय तर त्याला कळतंय ना रे बाबा की तू घाबरलायस. बरं, त्यातल्या त्यात कृष्णासारखा सायकोलॉजी थेरपी वाला माणूस जो लगेच ओळखतोय तुझ्या मनातलं, तो माणसाच्या समोर तू अगोदर लक्षणं सगळे कशाचे दाखवले? भीतीचे. तुझं वागणं भीतीचं दाखवलंय, सगळं भीतीचं दाखवल्यानंतर तू रडतोय, संवेदना. म्हणजे काय होतंय की सगळ्या तुझ्या भावना ह्या मिक्स रिॲक्शन मध्ये दाखवल्यात तू. त्यानंतर तू त्या लपवण्याचाही प्रयत्न करतोयस. ज्याच्यापासून लपत नाही त्याच्यापासून लपवण्यात काय उद्देश? बरं, ते लपतही नाही ना. इंटेलिजन्सनुसार, इमोशनल इंटेलिजन्सनुसार तुमचे हावभाव, तुमचे डोळे आणि तुमचे शब्द तुमच्या भावना व्यक्त करूनच टाकतात की तुमच्या मनात काय चाललंय. चला पुढचं. अर्जुन म्हणतोय की कोणाचं आणि कसं कल्याण होणार हे मला कळत नाहीये. म्हणजे कोणाचं होणार हे जाऊ द्या, पण माझं काय कल्याण होणार हेच मला कळत नाहीये. दुसऱ्यांचं कल्याण तुम्हाला कळू नाही शकत. याच्यातून आउटकम काय येणार आहे याच्यात आधी तुम्ही तुमचं पाहणार, कोणीही असा. मी मागे माकडिणीची गोष्ट सांगितलीच होती मागच्या एका एपिसोडमध्ये. तर कोणाचं म्हणजे मला माझं कल्याण होताना दिसत नाहीये आणि ते कसं होणार तेही दिसत नाहीये. कदाचित जर का माझ्या भावना तुला पोचत असतील कृष्णा, तर मला माझं कल्याण कसं होईल हे सांग. माझं कल्याण कसं होईल याच्याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये येणारच आहे. अर्जुन पुढे ते म्हटलंही आहे कृष्णांना की मला सांग माझं कल्याण कसं होईल. आता त्याच्यामध्ये पुढे अजून म्हणतोय की विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. कशी काय करू शकत नाही बाबा? 40 वर्षापासून तू हस्तिनापूर तुला मिळालेलं नाही म्हणून तू लढतोयस ना. तू हर प्रकारे त्यांच्याशी वाद केलायस, तू हर प्रकारे त्यांच्याशी डोकं लावलंयस, त्यांनी तुला मारण्याचा प्रयत्न केलाय. तू जळत होता. किती वेळा कृष्णाने दोघांमध्ये मांडवली करण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने दोघांचं भांडण मिटवायचा प्रयत्न करताना दुर्योधनानेही ऐकलं नाही, तूही ऐकलं नाही. शेवटी त्या सगळ्याचा परिणाम म्हणूनच हे युद्ध आहे ना. ज्या राज्याची तू इच्छा नाही म्हणतोय ते राज्य मिळण्यासाठीच हे युद्ध आहे. त्या द्रौपदीचा अपमानाने भडकवलंय, त्या तुमच्या अपमानाने भडकवलंय. ह्या राज्याच्या गोष्टींमुळे जर तू इथं आलेला आहे तर तू कसं काय म्हणतोय की मला राज्याची इच्छा नाही? बरं चला, तुझी आता गंमत काय झाली? भीती लपवण्यासाठी आता तुला मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. तुला अंदाज होताच हो की कोणाशी लढायचंय. असं होऊ शकत नाही की उद्या मला कोणाशी लढायचंय. मला माहित नाहीये का दुर्योधनाच्या बाजूने कोण कोण आहे. मला माहितीये ना त्याचे भाऊ किती आहेत, त्याच्या बाजूने भीष्म आहेत की नाही, द्रोण आहेत, हे मला माहितीये. आज मला माहित नाहीये का की मी उद्या कोणाशी लढणार आहे.
उद्या माझं युद्ध, बरं तो मुहूर्तांचा काळ आहे ना, राजा रजवाड्यांच्या दौरचा काळ आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेस सांगताय की समोर कोण आहे हे तुला माहित नाही असं नाही, माहिती आहे. 0 मिनिटाला जाईपर्यंत माहिती, द्वेषात शिवी देईपर्यंत माहिती, गेल्यानंतर अचानक बदललं आणि आता ती जी भीती लपवण्याची तुला, त्याच्यासाठी तुला आता मोठ्या मोठ्या गोष्टी कराव्या लागतात. तू आता ज्ञानी झाल्यासारखं बोलतोयस, मी खूप ज्ञानी आहे आणि मला आता कळलंय की या गोष्टीत काही आनंद नाही, याच्यापासून दूर व्हायचंय, हे मला नकोय, हे तू आता ज्ञानी सारखं बोलतोयस. आणि अर्जुन पुढच्याच एपिसोडमध्ये सांगणार आहे की तू अज्ञानी आहेस, ज्ञानी लोक असं वागत नाही, हेही मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करून देतो. त्याच्यात पुढचं सांगतोय तो भाऊ, अर्जुन पुढे सांगतोय की आम्ही राज्याची व सुखाची जीविताची देखील कशी इच्छा करावी, कशी करणार नाही. हस्तिनापूर जिंकायचं आहे तर ते जिंकलेलं हस्तिनापूर उपभोगण्यासाठी तुला जिवंत राहावं लागेल ना. तू युद्ध करतोय हस्तिनापूरसाठी आणि ते राज्य जिंकून ते उपभोगण्यासाठी तू पण जिवंत पाहिजे. म्हणजे जीविताची ही इच्छा आहे आणि राज्याचीही इच्छा आहे, म्हणूनच तर तू इथं उभा आहेस ना बाबा. आत्ता तुझा फोर्स बदललाय म्हणून तुझी भाषा बदलली. पुढं बघा की बाण लावेपर्यंत, सगळ्या गोष्टीपर्यंत तू तयार होता, लढायला रेडी होता आणि आता तू म्हणतोय की मला राज्याची इच्छा नाही. अरे इच्छा नाही म्हणजे मिळालंय का तुला राज्य? नाही. हे बघा काय असतं, एखाद्या गोष्टीची मला इच्छा नाही, मला इच्छा नाही हे म्हणणारे दोनच लोक असतात. एक तर त्यांना माहिती असते मला मिळणारच नाही, किंवा दुसरं ज्यांनी ते खूप उपभोगलेलं असतं, आता मला इच्छा नाही, मला 50 चॉकलेट खाऊन झाल्यानंतर पुढे मला इच्छाच नाही राहिली चॉकलेट खायची. एक नाही तर माझी चॉकलेट विकत घ्यायची अवकातच नाही आहे, माझी ताकदच नाहीये चॉकलेट घ्यायची, तर मग मी काय म्हणेल, कोल्ह्याला द्राक्ष आंबट आहे, मला ते मिळत नाहीये, मग याच्यात काय आनंद आहे, याच्यात काय मजा. बघा आपण काय करतो हे आता आपल्या बाबतीमध्ये सांगतो. ज्या वेळेस एखादी अपेक्षित गोष्ट तुम्हाला मिळणार नसते किंवा ती मिळताना दिसत नाही, त्यावेळेस किंवा आपल्यापेक्षा कोणी एखादा श्रीमंत दिसला किंवा आपल्यापेक्षा एखादा कोणी ज्ञानी दिसला आणि आपली हिंमत तिथपर्यंत जायची जर होत नसेल, तर आपण काय करतो, त्यात काय आनंद आहे, अरे त्यांच्याकडे पैसा आहे पण मग सुखी आहेत का, त्यांच्याकडे ज्ञान आहे पण त्याच्याकडे पैसा आहे का, म्हणजे आपण द्राक्ष आंबट सारखंच बोलतो. आता काय होतंय, होती इच्छा पण भीतीने इतका मोठा फोर्स ओव्हरलॅप करून दिलाय की आता इच्छा नाही दाखवावं लागते, मला आता राज्याची इच्छाच नाही राहिली, ते विजय सुख मिळून मला काय मिळेल. बरं पुढं काय म्हणतोय, पुढचं तर मला हसू आलं त्यावेळेस. पुढचं काय म्हणतोय की जे इथं रणांगणावर सिद्ध झालेले आहेत ते सगळे मला मारले, मी त्यांना मारलं तरी काय, त्यांना मारण्याची इच्छा मी कशासाठी करावी, त्यांना मारण्याची इच्छा मी कशासाठी करावी. बाबा तू जर त्यांना मारलं नाही तर ते तुला मारणार आहेत, हेही तुला कळलंय आणि तू जिंकू शकणार नाही हेही तुला कळलंय. मला हसू याच्यासाठी आलं की तुझा इनर आणि तुझा आउटर दोघं वेगवेगळे आहेत आणि जेव्हा दोघं वेगवेगळे असतात ना तेव्हा आत्मा शांत नसतो, तो हॅप्पी नसतो. तुझा आतमध्ये भीतीचा फोर्स आणि तुझं बाहेर तू दाखवतोय ज्ञानी असल्यासारखं, तर हे चुकतंय. दोन्ही गोष्टी जुळत नाहीयेत. आतमधून ज्ञानी असणं आणि बाहेरून ज्ञानी असणं याच्यातला फरक आहे. बरं हे मी नाही म्हणत, पुढच्या एपिसोडमध्ये स्वतः श्रीकृष्ण म्हणतात की अरे तू अज्ञानी सारखं बोलतोयस. इतकं नाही, पुढं तर इतकं टोकाचं बोलले तुम्ही, काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही एक एक एपिसोड ऐका. तर या सगळ्यांमध्ये काय आहे की अर्जुन म्हणतोय की अरे मला राज्य मिळण्याची इच्छा, अरे बाबा मिळालेलंच नाहीये, मिळाल्यानंतर तू सोडून दाखव ना, मला राज्य मिळालंय पण मला ते उपभोगायची इच्छा नाहीये. असं केलंय कधी? तुमच्या माझ्या बाबतीत एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसते पण मिळाली, मिळाल्यानंतर ती सोडून दाखवतो का आपण? नाही. माझी इच्छा होती माझा खूप मोठा बंगला असावा आणि ज्यावेळेस बंगला झाला, अरे आता माझी बंगल्याची इच्छा संपली, मी बंगला सोडून देतो. सोडतो आपण? नाही, आपण चिपकतोच त्याला. अरे बाबा तुम्ही युद्ध जिंकल्यानंतर 36 वर्ष राज्य केलंच ना, केलं नाही असं नाही. बर मी त्यांच्याशी लढणार नाही याचा अर्थ काय? काय मारायचं? सुसाइडल टेंडन्सी येते का फोर्समुळे? भीतीच्या फोर्समुळे सुसाइडल टेंडन्सी येते का? हे बघा इथं हस्तिनापूरसाठी युद्ध चालू आहे,
इथं पृथ्वी, तिन्ही लोक, या मोठ्या मोठ्या बाता होत आहेत. बाबा इथं तुला हस्तिनापूर कोणी देत नाहीये, तुला तिन्ही लोक आणि पृथ्वी कोण फुकट देतय? जे तुझ्या हातात नाहीये ते मिळण्याची तू अपेक्षा करत इथं आलेला आहेस आणि त्याच्या पुढे तू सांगतोयस की मला समस्त पृथ्वी, समस्त तिन्ही लोक मिळालं तरी माझी आता जिंकायची इच्छा नाहीये. हे तर मिळव. हे मिळण्यासाठी समोर सेना पहिल्या तुझी भीतीने काढून उडाली. तुझा इनर आउटर सगळा डिस्टर्ब झाला. तुला इन्स्टंट फोर्सने इन्स्टंट रिप्लाय तुझे चेंजेस झाले. तुझ्या वागण्यात अचानक बदल झाला. जो द्वेषपूर्ण, शिवी देणारा, रथावर उभा राहून धनुष्याला बाण लावून जोशात उभा असलेला अर्जुन क्षणात तुला काय आता प्रेम आणि व्याकुळता तू दाखवतोयस. तू बंधुभाव दाखवतोयस. तू म्हणतोय मी यांना सगळ्यांना मारून काय करणार, कसं करणार, मला तर काहीच लक्षण दिसत नाही. युट्यूब तुझ्यात सडन चेंज जो झालेला आहे, हा चेंज तुला आता हस्तिनापूर सुद्धा मिळू देणार नाहीये. तुझ्यात आहे काय तुझ्याकडे आता? त्याच्यामुळे मिळालेलं काहीच नाहीये. आणि जेव्हा मिळेल तेव्हा सोडून देण्याची भाषा जो करेल तो खरा संतुष्ट. तू जर संतुष्ट असतास तर हे युद्धच झालं नसतं. तू जर संतुष्ट असतास तर तू म्हटलं असतास मला हस्तिनापूरची गरजच नाहीये. आज जे तू बोलतोय ते तू तेव्हा बोलला असता. बर, आता माझी महत्वाचे 2-3 प्रश्न आहेत. जे अर्जुन आज आत्ता बोलतोय हेच अर्जुनाला माहिती होतं की कालही तेच लोक होते. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस सुद्धा हेच लोक होते. तेव्हा अर्जुन द्वेषात होता, मी यांना मारून टाकेल. आज अचानक बदलला. हेच लोक होते. हस्तिनापूर राज्य हिसकून घेणारे हेच लोक होते. तेव्हाही अर्जुनाला माहिती होतं हे तेच आहेत. तेव्हाही अर्जुनाला प्रेम नाही आलं. जेव्हा अर्जुन आणि पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हाही हेच लोक होते. आजही तेच लोक आहेत. मग एवढं सगळं केलेले लोक अचानक प्रेमाच्या उमाळ्यात कसे काय येऊ शकतात? नाही येऊ शकत. सडन चेंज आलेला फोर्स हा काहीतरी मोठा फोर्स असतो आणि तो फोर्स इथं दडदडीत अर्जुनाच्या लक्षणांमधून प्रेमाचा नाही, भीतीचाच आहे. पुढचं माझ्या आत्ताचा जो मागचा एपिसोड झालेला आहे त्याच्यामध्ये जे मी काही सांगितलंय की अर्जुन प्रेम आणि व्याकुळतेने नाहीतर भीतीने बोललेला आहे, त्याच्यावर मला काही माझ्या मित्रांचे रिप्लाय आलेले आहेत. त्याच्यावर मी थोडंसं सांगू इच्छितो की माझे अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे आधी ऐका तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही माझे पुढचे व्हिडिओंना सुरुवात करा आणि इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत तेही सगळे समजून घ्या. एकदा तुम्हाला लिंक लागली ना की शेवटपर्यंत सायकोलॉजी कशी चालली, शेवटपर्यंत त्याच्या मागची फिलॉसॉफी कशी चालली, तर तुम्हाला त्या सगळ्याचा गोष्टीचा एक अंदाज लागेल की सगळं काही अध्यात्म म्हणून नाही पकडावं लागत. बघा, अध्यात्म काय आहे? अध्यात्मामध्ये स्पिरिच्युअलिटी येते, सायकोलॉजी येते, श्रद्धा येते, विश्वास येतो, फिलॉसॉफी येते. या सगळ्या गोष्टी एकत्र करून अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये विश्वास आहे, तशी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. तुम्ही जर डोळ्यांवर झापड ठेवून एवढंच पक्क करून ठेवणार असाल की कृष्ण देव होते, अर्जुन हा खूप धुरंधर योद्धा होता, अर्जुनाने प्रेमापोटी, या आधीच्या बायस्ड गोष्टी बाजूला ठेवा. माझा मागचा एक एपिसोड आहे की तुम्ही अनबायसली बघा त्या गोष्टीकडं. तुम्ही डायरेक्ट तिरहित म्हणून बघा. तुम्ही त्या गोष्टीकडे तिरहित म्हणून बघितल्याशिवाय आणि सगळं काही न्यूट्रल आहे असं समजल्याशिवाय तुम्हाला त्याच्यातली मानसिकता सापडणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म घालण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, विज्ञानाचा जर एखाद्या गोष्टीत शेवटचा बिंदू तुम्हाला मिळतोय त्याच्याही पलीकडे जोपर्यंत तुम्हाला काही सापडत नाही तेव्हा तुम्ही अध्यात्मामध्ये आणू शकतात. तेही तोपर्यंत जोपर्यंत त्या पलीकडचं विज्ञान मिळत नाही तर काय होईल? प्रत्येक गोष्टी. मग वाऱ्याने जर का मूर्तीवरचं फुल पडलं तर त्याला कौल मानणारे लोक आहेतच ना. भगवंताच्या समोर 7 फेरे घेऊनही घटस्फोट येणारे लोक आहेतच. आपल्या गाडीमध्ये देवाची मूर्ती असताना सुद्धा ऍक्सिडेंट होणारे लोक आहेतच. तुम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा घोळ करू नका प्लीज. मानसिकता, विज्ञान, तत्वज्ञान हे आधी समजून घ्या. म्हणूनच हे एपिसोड आपले सुरू केले आहेत. त्याच्यानंतर जोपर्यंत तुम्ही त्याच्यातली सायकोलॉजी आणि श्रद्धा विश्वास एकत्र नीट करत नाही आपण समाधीपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला कळणार नाही की आपण कुठं आहोत. आपण फक्त त्या बायस्ड गोष्टी घेऊ आणि मग प्रत्येक गोष्टीत मग हिंदू खत्रे में, मुस्लिम खत्रे में हे येतच. पण ते काय येतंय
हे आपल्याला पुढे काही एपिसोड्समध्ये आता काही दूर नाही राहिलं, एवढे 1-2 एपिसोड मग सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की हे खरं काय आहे. आणि जे काही मी अर्जुनाबद्दल बोललोय हे मी नाही बोलत आहे, मी पुस्तकातलं सांगतोय, त्याच्यात आम्ही आमचं सगळं काही नॉलेज एकत्र करतोय. पण पुढे जाऊन जेव्हा अर्जुनच कबूल करेल की तो घाबरला होता, तेव्हा तुम्ही आज जे मला विरोध करणारे लोक राहतील ते त्यावेळेस म्हणतील की नाही डॉक्टर बरोबर सांगत होते. म्हणून माझी अपेक्षा आहे आधी आपण माझे सगळे एपिसोड ऐका, याच्या पुढचे ऐका, आधी आपणही भगवद्गीता ऐका आणि मग त्याच्यानंतर त्यात काय लपलेलं आहे ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, मी प्रयत्न करू. कदाचित काही मुद्दे तुम्ही मला चांगले सांगाल, कदाचित माझे काही चांगले मुद्दे तुम्हाला कळतील. याच्यातनं जे बाहेर निघेल ते आपल्या संपूर्ण समाजाच्या कल्याणाचं असेल. अपेक्षा करतो माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत चांगले आवडले. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. रामकृष्ण हरी.